नमस्कार सर्वांना, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी हे पास्ता बनवत आहे आज मस्त असं। तर आता पाणी उकळतंय आणि पाणी उकळल्यानंतरच त्यात आपल्याला पास्ता टाकायचा आहे। मी त्यात टाकलेले आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला तो पास्ता टाकून चांगला एक उकळी घ्यायची आहे। गरम पास्त्याला जास्त एकदम पण हे करायचं नाही, एकदम जास्त पण शिजवायचं नाही आहे। आणि मी असं थोडा थोडा करून तो पास्ता सगळा टाकते आहे आणि चांगला हलवून घ्यायचं आहे। उकळत असतानाच आपल्याला 2-3 वेळा तो चमच्याने चांगला हलवून घ्यायचा आहे। आणि हा पास्ता मी असा बनवते की तुमचा एकदम क्रीमी पास्ता होणार आहे, छान असा। मी पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलंय आणि हा आपला पास्ता आता मस्त शिजून रेडी झालेला आहे। त्यानंतर आता मी कढईत तेल ठेवलं आणि त्यात तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे चांगलं। त्यानंतर मी त्यात टाकलेलं आहे जिरं टाकल्यानंतर त्यात टाकायचं आहे कांदा चांगला परतवून झाल्यानंतर टोमॅटोची पेस्ट आणि त्यात मी लाल मिर्च पावडर आणि थोडासा पिझ्झा मसाला, जो पास्ता मसाला असतो तो टाकलेला आहे। त्यानंतर घरचाच आपल्याला मालवणी मसाला किंवा तुमचा घरचा लाल तिखट कोणताही असेल तो टाका आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं तेलात फ्राय करून घ्यायचा। त्यानंतर यात मी टाकणार आहे विनेगर, साधारण 1 चमचा। त्यानंतर आपल्याला टाकायचं यात ग्रीन चिली सॉस, त्यानंतर रेड चिली सॉस, आणि टोमॅटो केचप। हे पुन्हा एकदा सगळं टाकून एकदा मिक्स करून घ्यायचं चांगलं। त्यानंतर मी टाकणार आहे यात छान अशी दुधावरची मलईने छान असं पास्त्याला एकदम छान असं क्रीमी एकदम टेक्स्चर येतं आणि टेस्टसुद्धा छान लागते। त्यानंतर दूधसुद्धा टाकते मी त्यात। जर तुमच्याकडे घरात मेयोनीज आणि चीज अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त दूध आणि थोडंसे मलाई टाकून हा मस्त पास्ता रेडी करा। बघा किती सुंदर होतो, जसं एकदम बाहेर तुम्ही खाता त्या पद्धतीनेच होतो हा। आणि पुन्हा एकदा मी चांगलं असं मिक्स करून घेते। एकदम क्रीमी पास्ता होतो, त्यामुळे घरच्या साहित्यात तुम्ही छान असा बाहेरच्या सारखा हा पास्ता रेडी करू शकता। तर त्यात मी अजून थोडी मलाई ॲड केलेली आहे। जितकी जास्त मलाई टाकणार तितके छान असा मलाईदार होणार मस्त असा। हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून झाल्यानंतर त्यात मी टाकते आता मेयोनीज। मेयोनीज आता माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी टाकली। जर तुमच्याकडे नसेल तर फक्त तुम्ही या मलईवर सुद्धा पास्ता रेडी करू शकता। मेयोनीज टाकून सुद्धा पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। बघा एकदम छान आत्ताच टेक्स्चर आलेलं आहे, एकदम मस्त असं क्रीमी। घरच्या घरी तुम्ही बाहेरच्या सारखी टेस्ट तेही घरच्या साहित्यातच तुम्ही बनवू शकता। तर आता मी टाकते त्यात पास्ता जर तुमचं जास्त चिकटत असेल तर तुम्ही थंड पाण्याने पुन्हा एकदा तो वॉश करू शकता। आणि हा मी पूर्ण पास्ता टाकून आता मी सगळा मिक्स करून घेते।
बघा आत्ताच खूप सुंदर असा हा दिसतोय, खायला सुद्धा तसाच अगदी छान असा क्रीमी लागतो। हा एकदा मिक्स करून झाल्यानंतर आता त्यावरती मी टाकणार आहे कोथिंबीर, कारण आपण हा इंडियन स्टाईलचा बनवतो त्यामुळे त्यावरती मी टाकते कोथिंबीर। खूप टेस्टी बनतो, माझ्या या पद्धतीने नक्की ट्राय करा। तर आता मी त्यावरती टाकणार आहे आता चीज किसून। आता माझ्याकडे चीज होतं, जर नसेल तुमच्याकडे तरी चालेल, असाही तुम्ही खाऊ शकता, खूप टेस्टी बनतो। आता मी हा पूर्ण चीज किसून तो पुन्हा एकदा मी चांगला मिक्स करून घेणार आहे। एकत्र पूर्ण आता आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा, कारण गरम असल्यामुळे पूर्ण चीज ते छान असं मेल्ट होतं। आणि बघा मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे, किती सुंदर आपला पास्ता रेडी होतोय। जर तुम्ही या पद्धतीने कराल तर नेहमी अशाच पद्धतीने बनवून खाल। आता त्यावरतून मी टाकणार आहे हा मॅगी मसाला। मॅगी मसाला आपल्याला लास्टला टाकायचा आहे, मॅगी मसाल्याने एक छान अशी चव येते आणि पास्ता आपला अजून टेस्टी बनतो। आणि पुन्हा एकदा मी ते सगळं मिक्स करून घेते। त्यावरती आता मी टाकणार थोडंसं मीठ। सगळे सॉस टाकल्यामुळे आपलं बॅलन्स तर होतोच, पूर्ण जास्त मिठाची गरज लागत नाही, त्यामुळे हलकेसं मी मीठ टाकलेलं त्यात। आणि पुन्हा एकदा मी चांगलं मिक्स करून घेते। आणि बघा आपला हा पास्ता रेडी झालेला आहे, किती सुंदर दिसतोय आणि खायला सुद्धा तसंच अगदी छान लागतो। तर आहे की नाही एकदम वेगळ्या पद्धतीने हा पास्ता, तर लवकरात लवकर ट्राय करा हा आणि बघा बनवून। घरच्या साहित्यात तुम्ही बनवू शकता। आणि आपला हा पास्ता रेडी झालेला आहे, मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते प्लेटमध्ये। आणि हा गरमागरम मी पास्ता प्लेटमध्ये सर्व करते। हे बघा, आणि कोथिंबीर चीजने मी मस्त असा पास्ता हा सर्व केलेला आहे। जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा। तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत। बाय सर्वांना।